नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील ट्विस्टमध्ये आपण बघणार आहोत. चांदेकर ज्वेलर्सला 50 वर्ष पूर्ण होणार असतात आणि त्यानिमित्ताने एक पार्टी ठेवलेली असते. त्या पार्टीला मोठमोठ्या लोकांना इन्व्हाइट केलेलं असतं. मोठमोठे बिझनेसमॅन पार्टीमध्ये येणार असतात. सोबतच मोठमोठे आर्टिस्ट, आत्तापर्यंत चांदेकर ज्वेलर्सला ज्यांचा कोणाचा हातभार लागला, सोबतच त्या पेढींवरले कामगार, हे सगळेजण त्या पार्टीमध्ये इन्व्हॉल्व असतात. सर्वजण प्रचंड खुश असतात. कलाने स्वतः लक्ष देऊन सगळं काही कंप्लीट करून घेतलेलं असतं. पार्टीची सर्व अरेंजमेंट अद्वैत आणि कला यांच्यावर सोपवलेली असते आणि त्यांनी ती जबाबदारी अतिशय व्यवस्थितपणे सांभाळलेली असते. आता पार्टीमध्ये अशी सुद्धा एक व्यक्ती येणार असते जी आर्टिस्ट असते. तिचं नाव असतं नंदिनी आणि नंदिनी ही सोशल मीडियावर सुद्धा खूप फेमस असते. सोबतच ती एक मोठी आर्टिस्ट असते आणि चांदेकरांसोबत तिचे चांगले संबंध असतात, म्हणून ती त्या पार्टीमध्ये आलेली असते. मोठी पार्टी असल्यामुळे मोठमोठे लोक तिथे येणार असतात. त्यामुळे अद्वैत कलाला म्हणत असतो की तू तुझ्या रोजच्या साड्या नेसून बाहेर येऊ नकोस आणि हे अजिबात विसरू नकोस की तू आता चांदेकरांची सून आहेस. त्यामुळे चांदेकरांना शोभेल असेच दागिने आणि चांदेकरांना शोभेल अशीच साडी नेसून बाहेर येशील. तर कला म्हणते की ते माझं मी बघेल. अद्वैत आता मोठी अनाऊन्समेंट करत असतो. सर्वांना तो सांगत असतो की कशाप्रकारे आबांनी 50 वर्षांपूर्वी चांदेकर ज्वेलर्सची स्थापना केली होती. कशाप्रकारे त्यांनी एका शॉपमधून सुरुवात केली होती, सोन्याच्या कारागिरीपासून सुरुवात केली होती आणि त्या एका शॉपच्या एवढ्या मोठ्या ब्रँचेस झाल्या, एवढ्या मोठ्या प्रमाणावर बिझनेस एक्सपांड झाला. या सगळ्या गोष्टी अद्वैत आलेल्या माणसांना सांगत असतो आणि त्याचवेळी होते कलाची एंट्री. अद्वैत जेव्हा सर्वांसमोर बोलत असतो त्याचवेळी कला तिथे आलेली असते. कलाने सुंदर साडी नेसलेली असते आणि सोबतच दागिनेसुद्धा घातलेले असतात. कला अतिशय सुंदर दिसत असते आणि सोबतच चांदेकरांची सून म्हणून सुद्धा शोभत असते. अद्वैतला खूप आनंद झालेला असतो की कलाने त्याचं ऐकलेलं असतं आणि कला इतकी सुंदर दिसत असते की अद्वैतचं तिच्यावरनं लक्षच हटत नसतं आणि तो कलाला बघतो आणि त्याला जे भाषण करायचं असतं तेच विसरून जातो. आणि मग कला अद्वैतच्या बाजूला येऊन उभी राहते आणि अद्वैतला म्हणते की चांदेकर, पुढचं भाषण कंप्लीट करा. आणि मग तेव्हा कुठेतरी अद्वैतला त्या गोष्टीची जाणीव होते. अद्वैत त्याचं पुढचं भाषण संपवतो आणि कलाच्या मागे मागेच करत असतो, कारण कला खूपच सुंदर दिसत असते आणि अद्वैत कलाचा पूर्ण दिवाना झालेला असतो. अद्वैत कलाला सर्व पाहुण्यांना भेटवत असतो. मोठमोठ्या बिझनेसमॅनसोबत कलाची ओळख तो करून देत असतो आणि त्याचवेळी कलाचं लक्ष जातं त्या आर्टिस्टवर, म्हणजेच नंदिनी मॅडमवर. आणि कलाला अतिशय आनंद होत असतो, कारण कला त्या नंदिनी मॅडमची खूप मोठी फॅन असते. नंदिनी मॅडम काय खातात, काय पितात, त्यांना काय आवडत नाही, त्यांना काय आवडतं, त्या आत्तापर्यंत कुठकुठे फिरल्यात, या सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन कलाकडे असते, कारण कला त्यांची खूप मोठी फॅन असते. कलाने आत्तापर्यंतचे प्रत्येक आर्ट त्यांच्याकडनं इन्स्पायर्ड होऊन केलेले असतात. आणि कला अद्वैतला म्हणत असते की अद्वैत, एवढी मोठी आर्टिस्ट पार्टीमध्ये आली आहे. तर अद्वैत तिला सांगतो की हो, आपल्या ओळखीचे आहेत ते आणि चांदेकर ज्वेलर्सला सुद्धा त्यांनी खूप मदत केली आहे डिझायनिंगसाठी आणि आपले चांगले संबंध आहेत त्यांच्यासोबत. कला म्हणते की बापरे अद्वैत, मला विश्वासच बसत नाही आहे की मी नंदिनी मॅडमला माझ्यासमोर बघते आहे. मला त्यांच्याबद्दल सगळं काही माहिती आहे आणि ज्यावेळी मला आर्ट माहीत नव्हतं ना, तर आर्टची खरी जाणीव ना मला नंदिनी मॅडमनेच करून दिली आहे. नंदिनी मॅडमला मी अजूनपर्यंत कधीच भेटले नव्हते, परंतु त्यांचे व्हिडिओज बघून, त्यांचे रील्स बघून मी आत्तापर्यंत खूप काही शिकले. त्यांच्याकडनं खूप काही घेण्यासारखं आहे. अद्वैत म्हणतो की अरे वा, तू एवढी मोठी फॅन आहेस त्यांची, तर मग तू तर त्यांना भेटलीच पाहिजे. आणि मग अद्वैत आता कलाला नंदिनी मॅमकडे घेऊन जातो. अद्वैत कलाची ओळख करून देतो आणि नंदिनी मॅमला सांगतो माझी बायको कला, असं म्हटल्यावर नंदिनी मॅडमला सुद्धा कलाला भेटून खूप आनंद होतो. आणि मग कला नंदिनी मॅडमला म्हणत, नंदिनी मॅडम, मी तुमची खूप मोठी फॅन आहे. खरं तर मी तुमचे सगळे व्हिडिओज बघते, तुमच्या सगळ्या रील्स बघते आणि खरंच तुमच्याकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे. माझे आयडियल तुम्ही आहात. अशा सगळ्या गोष्टी कलाने त्यांना सांगितलेल्या असतात. हे ऐकून नंदिनी मॅडमही खुश होतात, परंतु तोंडावर ते तसं काही दाखवत नाही, कारण त्या खूप स्ट्रिक्ट असतात आणि त्या कलाला डायरेक्टली म्हणतात की तुला कलेबद्दल काय माहिती आहे. कला म्हणते की मी खूप छान पेंटिंग बनवल्यात, मी तुम्हाला त्यातली एक पेंटिंग दाखवू का. आणि मग कला त्यातली एक पेंटिंग घेऊन येते आणि नंदिनी मॅडमला दाखवते. तर नंदिनी मॅडम तिला म्हणतात की फक्त ब्रश हातात धरता आल्यावर आणि ब्रश कसा तरी फिरवल्यावर कोणी आर्टिस्ट होत नाही, तर आर्टिस्ट होण्यासाठी त्याला खूप मेहनत करावी लागते, खूप सारी प्रॅक्टिस करावी लागते आणि तेव्हा कुठेतरी मग आर्टिस्ट होत असतं. असं 12वी पास होऊन कोणीही आर्टिस्ट होऊ शकतं, परंतु एक खरा आर्टिस्ट काय असतो ना, जो मेहनत करतो त्यालाच कळतं. तर कलाला तिचं हे बोलणं ऐकून खूप वाईट वाटतं.
अद्वैतला सुद्धा वाईट वाटलेलं असतं. नंदिनी मॅडमने कलाचा अपमान केलेला असतो. कला अगदी रडवेली होते आणि नंदिनी मॅडमला म्हणत असते की परंतु मी शिकण्याचा प्रयत्न करते. तेव्हा नंदिनी मॅडम तिला म्हणतात की असा प्रयत्न करतेस का तू शिकण्याचा. नंदिनी मॅडम तिला म्हणत असतात, जो माणूस त्याची कला जोपासतो म्हणजे तो आर्टिस्ट होत नसतो, तर आर्टिस्ट होण्यासाठी कलेचं शिक्षण घ्यावं लागतं. आणि जर खरंच तुला एवढी कलेची आवड आहे तर आतापर्यंत तू कलेमध्ये मास्टर करायला हवं होतं. नंदिनी मॅडमच्या ह्या गोष्टी कलाला खूपच खोलवर रुतलेल्या असतात. नंतर पार्टी वगैरे सगळं झालेलं असतं. कला त्याच गोष्टींचा विचार करत असते. कलाच्या मनात तोच गोंधळ सुरू असतो की नंदिनी मॅडम मला असं म्हटलात, परंतु मला माहिती आहे की नंदिनी मॅडमला एक्झॅक्टली काय म्हणायचं होतं मला. त्या मला रागाने जरूर बोलल्या, परंतु त्यांचा मात्र यामागे उद्देश असा नव्हता. त्यांचा उद्देश असा होता की मी जर एक चांगली कलाकार आहे तर मी कलेचं शिक्षण घ्यायला पाहिजे, मी कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला पाहिजे आणि कलेसाठी खरंच मी मेहनत करायला पाहिजे की जी आत्ता मी काहीच करत नाही आहे. असा विचार आता कलाने केलेला असतो आणि दुसऱ्या दिवशी आर्ट कॉलेजमध्ये तिने ॲडमिशनचा फॉर्म भरलेला असतो. जेव्हा ती घरी येते तेव्हा ती आबांना सांगते की आबा मी आर्ट कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं आहे. कलाचा हा निर्णय आबांना आवडत नाही. आबा तिला म्हणत असतात की कला, मी तुला सांगितलं होतं ना की तू बाहेर जाऊन काहीही करणार नाही. तू या घरातली उत्तम सून आहे आणि तू उत्तम सून म्हणूनच राहावं असं मला वाटतं. बाहेर जाऊन कुठेही तू काम करू नये किंवा बाहेर जाऊन कॉलेजही करू नये. सरोजला मात्र खूप राग येतो. सरोज म्हणते की काय चाललेत गं तुझे नाटकं. आल्यापासून मी बघते की तुझं कायम काही ना काहीतरी चालू असतं आणि आजकाल तर तू आबांच्या विरोधात सुद्धा बोलायला लागली आहे. तुझी ही नाटकं अजिबात मी ऐकून घेणार नाही. असं म्हणून कलाने जो ॲडमिशन फॉर्म आणि कलाचे जे डॉक्युमेंट असतात ती सगळी फाईल आता सरोज घेते आणि डायरेक्टली जाळून टाकायला लागते. सरोजने त्या फाईलला आग लावलेली असते तर कला मात्र हातानेच ती आग विझवत असते. आता अद्वैत तिथे येतो आणि अद्वैत बघतो आणि म्हणतो की काय चाललंय हे सर्व. फाईलला जी आग लागलेली असते तर अद्वैत आता स्वतःच्या हाताने ती आग विझवतो आणि विचारतो की मम्मा हे सर्व काय आहे. तेव्हा सरोज म्हणते की बघ तुझ्या बायकोला आता कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, म्हणजे आता ही आबांच्या विरोधात पण जाणार का. आबा तिला सांगताय ना की नाही घ्यायचं ॲडमिशन, तर हिचं काय चाललंय एवढं. ही प्रत्येक वेळी घरच्यांच्या विरोधात का जाते आणि घरच्यांना जे आवडणार नाही त्याच गोष्टी हिला का करायच्या असतात. अद्वैत सरोजला म्हणतो की मम्मा सॉरी, परंतु मला तुझा हा निर्णय आणि आबांचा निर्णय अजिबात आवडलेला नाही आहे. जर कलाला कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे तर तुम्ही तिला का अडवताय. ती कुठलं चुकीचं काम करते. तिला जर तिचं ग्रॅज्युएशन कंप्लीट करायचं आहे तर ती करू शकते ना. आणि शिकण्यामध्ये कसली आली आहे लाज आणि शिकण्यामध्ये कुठून आली चांदेकरांची इज्जत. चांदेकर तर असे कधीच नाही आहे ना की कोणाला शिकण्यापासून ते थांबवू शकतात आणि मला नाही वाटत की कला काही चुकीचं करते. तर कलाला मोठा शॉक बसलेला असतो की अद्वैतने तिची बाजू घेतलेली असते. अद्वैतने आबांचा आणि सरोजचा विचार न करता आता ॲडमिशन फॉर्मवर साईनसुद्धा केलेली असते. कलाचे पॅरेंट म्हणून, कलाचे गार्डियन म्हणून अद्वैतने आता सही केलेली असते आणि हे बघून कलाला खूप आनंद होतो. परंतु अद्वैत पात्र आबांच्या आणि सरोजच्या विरोधात बोललेला असतो, त्यामुळे सरोजला खूप राग आलेला असतो. सरोजच्या पहिल्यांदाच अद्वैत विरोधात गेलेला असतो आणि सरोजला जी मुलगी आवडत नाही त्या मुलीची तिने साथ दिलेली असते, म्हणून अद्वैत खूपच नाराज असतो. तर मित्रांनो, असेच लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे पुढील ट्विस्ट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.